माऊली, आज आपण वडाळा मंदिर येथे दर्शनासाठी आलेलो आहोत। आज आपल्या वर्दीतला छोटा साई विठ्ठल हा आपल्याला प्रत्यक्षात दर्शन देण्यासाठी इथे उभा आहे। आपण जाणून घेऊया छोट्या विठ्ठल भक्ताची प्रतिक्रिया। जो स्वयं विठ्ठल येऊन भक्तांना दर्शन देतो तो या बाल रूपातील दर्शन आहे। आपण त्याच्याशी संवाद साधून दोन शब्द त्याचे जाणून घेऊया। जय हरी विठू माऊली। जय हरी विठ्ठल। कसं वाटतंय तुम्हाला आज या छोट्या विठू माऊलीचं वेश धारण करून? मस्त। काय तुमची भक्तांसाठी प्रतिक्रिया आहे? हां, तुम्हाला कसं वाटतंय इथे येऊन? हे जे सगळे माणसं आलेले आहेत, तुम्ही हा जो वेश धारण केलाय त्या वेशामध्ये तुम्हाला असं दर्शन द्यावं असं इच्छा व्यक्त होते का भक्तांना? हां। मग तुम्ही कशा प्रकारे त्यांना आवाहन करणार की काय म्हणून आशीर्वाद देणार? सगळ्यांनी सुखी राहा। सगळ्यांनी चुकी राहा। ही आपली छोटी रुक्माई आहे। या रखुमाईचं आपण एक थोडक्यात दोन गोड शब्दामध्ये उत्तर जाणून घेऊया। जय हरी माऊली। जय हरी माऊली। कसं वाटतंय तुम्हाला हा वेश धारण करून? चांगलं। भक्तांना तुम्ही कुठला आशीर्वाद देण्याचा इच्छिता? सुखी राहा। भक्त तर सगळे सुखी राहतीलच, पण ह्याच्या मागे तुम्ही लहान मुलांना इतर सगळ्यांना काय आव्हान करू इच्छिता? म्हणजे त्यांचे आशीर्वाद कुठल्या प्रकारे देऊ शकता सुखी राहण्याचा? या विठ्ठल रखुमाईने आपल्याला छान प्रकारे दर्शन दिलेलं आहे आणि त्याच दर्शनामधला आपण पण सफल पावल झालेला आहोत। जसं की आपण आता प्रक्रिया जाणून घेतली या छोट्या विठू माऊलींची, तसंच आपण सदैव सेवेसी तत्पर। ठाई ठाई माझा विठ्ठल जसे आपण म्हणतो, तसेच आपल्यासोबत आज मुंबईतील पोलीस बांधवांच्या मदतीला धावून येणारे आपले दादा सोबत आहेत। त्यांनी अनेक हॉस्पिटल्सला पेशंटला इतर प्रकारे मदत केलेली आहे। तर आपण आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी सुशील कमल अरुण शिखरे। आज साक्षात मी विठ्ठलाला विठ्ठल भेटायला घेऊन आलो आहे। माझा विठ्ठल म्हणजे माझी आई माझ्यासाठी माझा विठ्ठल आहे आणि ह्या विठ्ठलाला मी आज ह्या विठ्ठलाला भेटायला घेऊन आलो आहे। आमचं समस्त महाराष्ट्र मुंबई पोलीस हे प्रत्येक सणावारीला तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी हजर असतं आणि आज साक्षातच विठ्ठल उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला। खूप बरं वाटतंय आणि खूप आनंदही होतोय। आज विठ्ठलाचं दर्शन साक्षात माझा मुलगा जो विठ्ठलाचं रूप त्यांनी घेतलेलं आहे तर त्याला पाहून मन एकदम भरून आलेलं आहे। आपण आज पंढरपूरला जी लोक वारीसाठी जातात, जे आपल्या मुंबईतील असू द्या किंवा इतर महाराष्ट्रातील लोक आहेत, त्यांना पंढरपूर येथे पोचता येत नाही, तर त्यांनी या वडाळा येथे विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घ्यावे। त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मला एवढंच सांगता येईल की विठ्ठल चराचरामध्ये, विठ्ठल क्षणाक्षणामध्ये, विठ्ठल श्वासाश्वासामध्ये। तुम्ही जिथे जाल तिथे विठ्ठल आहे। तुम्ही दर्शन पंढरपूरला घ्या नाहीतर आपल्या वडाळ्यामध्ये घ्या, विठ्ठल हा तुम्हाला प्रत्येकामध्ये दिसणार। जय हरी विठ्ठल। जय हरी विठ्ठल माऊली। जसं की आपण बघू आज दादांची प्रतिक्रिया जाणून घेतली। मी प्रतिनिधी रेणुका गौतम, रिपोर्टिंग साई सोबत।